मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंग या सेक्शनमधील डायरेक्शन या टॉपिकवरती काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला याचा लाभ नक्कीच होईल. तर चला आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, रवी वॉक्स 10 मीटर. आता आय सजेस्ट यू की तुम्ही हे सॉल्व्ह करताना किंवा व्हिडिओ पाहताना एक पेपर आणि पेन सोबत घेऊन बसा. सोबत सोबत सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचे पण डाऊट्स क्लिअर होतील आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल. आता आपण लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करता करता त्याला सॉल्व्ह करूया. रवी वॉक्स 10 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. फॉर एक्झाम्पल आपण जर हा स्टार्टिंग पॉईंट घेतला, डॉट, इथून नॉर्थला, नॉर्थ म्हणजे वरती. आता 2D मध्ये आपण कसं करतो, तर हे असं असतं, हे नॉर्थ, साऊथ, राईटचं ईस्ट आणि हे वेस्ट असतं. आता स्टार्टिंग पासून नॉर्थला गेला 10 मीटर, समजा इथे गेला, आपण इथे लिहूया 10 म्हणजे 10 मीटर गेला. देन ही टर्न राईट अँड वॉक 15 मीटर. इथून राईट गेलाय म्हणजे काय, ईस्टला गेला, इथून इकडे 15, सॉरी थोडंसं चुकलंय माझं, बट समजून घ्या, इथून 15 आणि देन टर्न राईट अगेन अँड वॉक 10 मीटर. आता इथून राईट कुठला येईल, कारण की तो इकडे फेस करून उभा आहे, ठीक आहे, ईस्टमध्ये. इथून राईट काय येईल, सो साऊथ येईल, म्हणजे तो वापस साऊथला मुडलाय. साऊथला किती गेलाय, परत 10. ही आहे त्याचा एंडिंग पॉईंट. आपण एंडिंग पॉईंटला स्क्वेअर घेऊया. आता काय विचारलंय, हाऊ फार इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट हा आहे, एंडिंग पॉईंट हा आहे. बेसिक आहे, तुम्ही जर हे लाईन जॉईन केलात, 10-10 कटलंय, कारण की जितकाच तो वरती गेला तितकाच खाली आलाय. फक्त त्यांनी डिस्प्लेसमेंट जी केली आहे किंवा तो डिस्टन्स त्यांनी जे फॉलो केलाय, तो फक्त राईटवर्ड केलाय. सो काय येईल, तुम्ही जर तुम्हाला मॅथ्स माहिती असेल किंवा मेन्स्ट्रुएशन माहिती असेल तर खूप इझिली निघून जाईल. किंवा तुम्ही सिंपल एक गोष्ट घ्या, इथून 10 गेलाय वरती, इथून 10 खाली आलाय, सो हे तर मायनस होऊन जाईल, वरती खाली गेलाय, उरला काय, 15. म्हणजे इथे पण 15 यायला पाहिजे, 15 मीटर टू दी राईट. सो आन्सर काय असेल, ऑप्शन सी म्हणजेच 15 मीटर. नसेल कळालं तर परत हा क्वेश्चन पहा किंवा समोर अजून क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा हा डाऊट क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट पाहूया, अ मॅन वॉक्स 20 मीटर. 20 मीटर कुठे, ईस्टला. आता 2D मध्ये घेतलात, हा स्टार्टिंग पॉईंट आपण सर्कलने डिनोट करूया. इथून राईट ईस्टला गेलाय म्हणजे राईटला गेलाय, किती, तर 20. 20 लिहूया आपण. देन टर्न लेफ्ट. आता ईस्ट पासून लेफ्ट गेलात, समजा ही ईस्ट आहे, हे वेस्ट आणि हे नॉर्थ आणि साऊथ. ईस्ट पासून लेफ्ट घेतला तर काय येईल, तर नॉर्थ कडे होईल. म्हणजे काय, आपल्याला वरती जावं लागेल, किती, 15 मीटर, स्ट्रेट 15. देन टर्न लेफ्ट अगेन अँड वॉक्स 20 मीटर. इथून त्यांनी परत लेफ्टला मुडलाय आणि 20 मीटर वॉक केलंय. इथून लेफ्ट कसं होईल, तर इकडे किती, तर 20. इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. आपण एंडिंग पॉईंटला स्क्वेअर करूया. स्टार्टिंग पॉईंटून तो कोणत्या डायरेक्शनला आहे विचारले. आता तुम्ही नीट बघितलात, मागच्या क्वेश्चन सारखाच आहे, तो 20 मीटर पुढे गेलाय आणि 20 मीटर मागे आलाय. सो आपण हे दोन्ही कॅन्सल करू शकतो, म्हणजे तो त्याच पोझिशनला आलाय, फक्त वरती आहे. वरती कितीनी, तर 15 मीटरनी तो वरती आलाय. वरती म्हणजेच नॉर्थ डायरेक्शन मध्ये, कारण की इथे आपण नॉर्थ, 2D मध्ये नॉर्थ वरती येतो. सो हे पण 15 मीटर येईल. म्हणजे आता मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं, आपण डिस्टन्स फाइंड केलाय. या क्वेश्चन मध्ये काय करतोय, तर डायरेक्शन फाइंड करतोय. ऑप्शन काय असेल करेक्ट, ते म्हणजे नॉर्थ. इथून तो नॉर्थ मध्ये आहे. डिस्टन्स विचारला असेल तर तुमच्याकडे आन्सर आहे 15 मीटरचं. नेक्स्ट पाहूया, रिया वॉक्स 12 मीटर साऊथ. स्टार्टिंग पॉईंट घ्या, हे गोल, साऊथला आली 12 मीटर, साऊथ म्हणजे खाली, किती, 12. देन टर्न राईट अँड वॉक्स 9 मीटर. आता सेम, नॉर्थ साऊथ, ईस्ट वेस्ट. साऊथ पासून तुम्ही जर राईट घेतलात, ओके, तुम्ही तुमच्या स्वतःला इमॅजिन करा आणि राईट घेऊन बघा, तर काय येईल, ही येईल वेस्ट डायरेक्शन. आता इथून त्यांनी काय केलंय, आपण परत वाचूया क्वेश्चन, 12 मीटर साऊथ हे झालं. देन राईट, देन वॉक्स 9 मीटर, म्हणजे लेफ्ट घेऊन, सॉरी राईट घेऊन 9 मीटर चालले त्यांनी, इथे 9 लिहूया. अँड देन टर्न राईट अगेन अँड वॉक 12 मीटर. परत वेस्ट पासून राईट घेतला तर काय होईल, नॉर्थ डायरेक्शन येईल. सो परत वर जा, कितीनी, तर 12 मीटरनी. हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पोझिशन. हे आपण याला स्क्वेअरनी करूया एंडिंग पोझिशनला, ठीक आहे. आता स्टार्टिंग पासून तो किती डिस्टन्स फार आहे विचारलंय. तुम्ही परत जर हे ट्रेंड कॉपी केला तर तुम्हाला कळेल, तो त्यांनी 12 मीटर साऊथला आलाय आणि 12 मीटर नॉर्थला आलाय. सो हे डिस्टन्स इथेच कटून जाईल. राहिला काय, लेफ्टवर्ड डायरेक्शन मध्ये जो डिस्टन्स आहे तो राहिलाय, तर काय येईल, इक्वल टू 9 असेल, म्हणजे 9 मीटर आन्सर येईल. हे बघा, इथे फक्त खेळ आहे तो डायरेक्शनचा. तुम्ही एक्झॅक्ट डायरेक्शन तुम्ही घेतलात, राईट, इथे राईट आहे, परत साऊथ आहे इथे,
तुम्ही जर या गोष्टी नीट केलाच, हे जे आपण करतोय, तर तुम्हाला आन्सर लगेच मिळून जाईल. तुम्ही जर इथे कन्फ्यूज झालात तर तुमचा आन्सर 100% चुकेल. नेक्स्ट पाहूया. अ पर्सन स्टार्ट्स फेसिंग नॉर्थ. समजा एक पर्सन आहे, आपण हे फर्स्ट पर्सनचं हेड घेऊया. तो नॉर्थला फेस करतोय, म्हणजे वरती फेस करतोय 2D मध्ये. ही टर्न्स राईट, म्हणजे त्याने राईटला टर्न केलं, म्हणजे तो कुठे गेला, आता तो कुठे बघतोय, तर ईस्टकडे बघतोय. ठीक आहे, हे होते इनिशियल, मी आता इनि लिहितो आणि हे येतं फायनल. अँड देन राईट अगेन, त्यांनी परत राईटला बघितलं, म्हणजे त्यांनी ईस्ट कडून परत राईटला बघितलं, म्हणजे त्यांनी कुठे बघितलं, साऊथला. अँड फायनली लेफ्ट, साऊथला बघितला, परत लेफ्टला बघितला, म्हणजे कुठं, तर परत ईस्टकडे पाहिला. विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाव. आपला आन्सर भेटलंय, ईस्ट आहे, ऑप्शन ए. तुम्हाला कळलं का, तो पहिलं नॉर्थकडे पाहतोय, आपण हे काढून घेऊया, त्याने इझी होईल. ठीक आहे, ठीक आहे. तो नॉर्थकडे पाहतोय, त्याने राईटला टर्न केलंय, म्हणजे कुठे, तर ईस्टला. देन राईट अगेन, म्हणजे ईस्ट कडून परत साऊथला वेस्ट केलं, टर्न केलं. अँड फायनली लेफ्ट, म्हणजे साऊथ पासून परत लेफ्ट, म्हणजे ईस्ट. देअरफॉर हे असेल आपला आन्सर. नेक्स्ट पाहूया. अ बॉय वॉक्स 5 मीटर टुवर्ड ईस्ट. स्टार्टिंग पॉइंट 5 मीटर टुवर्ड ईस्ट, देन 5 मीटर टुवर्ड साऊथ, परत साऊथला 5 मीटर गेला. अँड देन 5 मीटर टुवर्ड वेस्ट, म्हणजे इकडे आला परत 5 मीटर. ही आहे फायनल पोझिशन. हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. सिमिलर पॉईंट आहे, सिमिलर ट्रेंड आहे हा पण. 5 मीटर 5 मीटर, म्हणजे इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय अपोजिट डायरेक्शनमध्ये. सो हे कट होऊन जाईल, राहिलं काय, 5 मीटर, आणि हे साऊथमध्ये आहे. सो 5 मीटर आन्सर असेल आपलं. त्यांनी जर इथं आपल्याला डायरेक्शन विचारली असती तर काय आली असती, साऊथ. नेक्स्ट पाहूया. राहुल वॉक्स 10 मीटर टुवर्ड साऊथ. हा स्टार्टिंग पॉईंट आहे, खाली आला 10 मीटर, देन टर्न लेफ्ट. परत इथे डायरेक्शनचा खेळ आहे, वेस्ट मुडलाय, म्हणजे कुठे, आता हे बघा, आपण हे नॉर्थ, साऊथ, वेस्ट, ईस्ट, साऊथ कडून वेस्ट, साऊथ कडून लेफ्ट, म्हणजे कुठे, तर ईस्टकडे, म्हणजे त्यांनी राईटला मुडलाय. अँड वॉक्स 15 मीटर, हे 15 आहे. अँड देन टर्न लेफ्ट अँड वॉक अगेन 10 मीटर. ईस्ट कडून लेफ्ट गेला तर काय, नॉर्थ येईल, म्हणजे परत वरती गेला तर 10 मीटरने गेला. इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंट हा आहे आणि एंडिंग पॉइंट हा आहे. एंडिंग पॉइंटच्या पर्स्पेक्टिव्हनी तो आता फायनल पोझिशनला कुठे आहे विचारलंय. म्हणजे आता इथून जर आपण बघितलं तर हे कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, तर ईस्ट मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन असेल आपलं बी. नेक्स्ट पाहूया. अ मॅन वॉक्स 8 मीटर नॉर्थ. इथे आहे, वर गेला 8 मीटर, देन टर्न ईस्ट, म्हणजे राईटला 6 मीटर, अँड देन 8 मीटर साऊथ, परत खाली आला 8 मीटरनी. हाऊ फार इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. तर हा डिस्टन्स काय येईल, 6 मीटर, कारण की हे स्क्वेअर आहे आणि हे सेम असायला पाहिजे डायरेक्शन आणि डिस्टन्स. सो ऑप्शन बी. नेक्स्ट पाहूया. अ गर्ल वॉक्स 15 मीटर वेस्ट. स्टार्टिंग पॉइंट घ्या, वेस्टला म्हणजे लेफ्ट साइड आहे, सो लेफ्टला 15 मीटर, देन 10 मीटर नॉर्थ, वरती 10, आणि परत ईस्टला 15 मीटर, म्हणजे इकडे परत 15. आता हे बघा, तुम्हाला हे एक्झाम्पल्स किंवा हे क्वेश्चन्स खूप सोपे वाटत असतील, पण जर तुम्ही डायरेक्शन मध्ये, समजा या डायरेक्शन मध्ये तुम्ही थोडा जरी घोळ घातलाच, तुम्हाला जर थोडं कन्फ्युज झालं कुठे नॉर्थ आहे कुठे साऊथ आहे, तर तुमचा हा क्वेश्चन चुकेल. सो कधी पण क्वेश्चन पेपरवरती किंवा तुमच्या रफ शीटवरती हे एक डायग्राम काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युज नाही होणार आणि तुमचा आन्सर करेक्ट निघेल. हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. परत सेम क्वेश्चन आहे, इथून किती विचारले डिस्टन्स, सो इक्वल टू हे असेल, म्हणजेच 10 मीटर, ऑप्शन ए. नेक्स्ट पाहूया. रोहन वॉक्स 10 मीटर नॉर्थ. हे स्टार्टिंग पॉईंट आहे, वरती गेला 10 मीटरनी, मग 10 मीटर ईस्ट म्हणलंय, म्हणजे राईटला गेलाय, 10 इकडे आला, परत 10 मीटर साऊथ, म्हणजे खाली आलाय, किती, परत 10 आला, अँड देन 10 मीटर वेस्ट, म्हणजे परत लेफ्टला आला 10 मीटरनी. तुम्ही जर नीट नोटीस केलं तर आपला स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट हा सेम आहे, कारण की त्यांनी प्रत्येक जागी 10 मीटर, 10 मीटर, 10 मीटर आणि 10 मीटर एवढंच ट्रॅव्हल केलंय, आणि त्याने पूर्ण चक्कर मारलाय, इन शॉर्ट. सो वेर इज नाव, ऑप्शन आहे बी, दॅट इज स्टार्टिंग पॉईंट. त्यांनी विचारलं असतं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलाय, तर डिस्टन्स तेवढं आलं असतं, पण डिस्प्लेसमेंट आली असती तर 0 आली असती, कारण की त्यांनी जिथं सुरू केलंय तिथेच आलाय शेवटी.
नेक्स्ट पाहूया. अ मॅन वॉक्स 25 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. 25 मीटर. देन टर्न राईट अँड वॉक्स 15 मीटर. सॉरी, वॉक्स 15 मीटर अँड देन टर्न राईट अगेन अँड वॉक्स 25 मीटर. म्हणजे खाली आलाय परत, कारण की इथून थांबला असेल तर राईट त्याचं हे असेल. हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. हा डिस्टन्स विचारलाय, हा आहे एंड पॉईंट. सो आन्सर असलं आपलं 15 मीटर, ऑप्शन बी. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे क्वेश्चन्स. आय नो क्वेश्चन्स खूप बेसिक आहेत, पण अशा क्वेश्चन्समध्ये आपण चुका करतो, कारण की आपल्याला जो डायरेक्शन आहे आपल्याला ते नीट कळत नाही. राईट कधी घ्यायचा, लेफ्ट कुठे घ्यायचा, कसं घ्यायचं, डायरेक्शन काय असेल ते कळत नाही. सो त्यासाठीच तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणलाय. मी अजून एक व्हिडिओ आणेल ज्याच्यामध्ये मी अजून थोडीशी डिफिकल्टी वाढवेल, जेणेकरून तुमचा पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते सगळे कव्हर होतील. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.